शहरातील जुन्या विकास आराखड्यातील कैलासनगर ते एमजीएम रस्त्यातील स्मशानभूमी मारुती बसय्य नगर मधील मुख्य रस्त्यामध्ये बदल करण्यात आला असून नगर रचना विभागाच्या वतीने गुरुवारी या मार्गाची मार्किंग करून लवकरच रुंदीकरण प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती आज महानगरपालिकेच्या सूत्रांनी दिली आहे। शहरातील मुख्य लाईफलाईन म्हणून जालना रोड ओळखला जातो। या रस्त्यावर नेहमी वाहतुकीची वर्दळ असते। यामुळे या रस्त्याला पर्यायी मार्ग म्हणून मुख्य बस स्थानक कार्तिक हॉटेल चौक ते लक्ष्मण सावडी कैलासनगर एमजीएम मार्गे सिडको बस स्थानक असा पर्यायी रस्त्याचं आरक्षण विकास आराखड्यामध्ये याचा समावेश केला होता। गेल्या अनेक वर्षांमध्ये या रस्त्याचं काम वादात राहिल्यामुळे हे काम रखडलं होतं। कार्तिकी हॉटेल ते सिल्लेखाना मार्गे असलेला रस्ता मोकळा झाला आहे। त्यानंतर कैलासनगर ते एमजीएम रस्त्याचं काम गेल्या अनेक दशकांपासून रखडलं होतं। काही महिन्यांपूर्वी लक्ष्मण सावडी ते कैलासनगर रस्त्याचं रुंदीकरण करण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं आणि ते पूर्णही करण्यात आलं। यामध्ये आणखी विद्युत पोल स्थलांतर बाकी आहे। येथून पुढे असलेल्या स्मशान मारुती रस्त्यावरील बसय्य नगर नाल्या शेजारील काही मालमत्तांचा विषय प्रलंबित असल्यामुळे येथील रस्ता रुंदीकरण रखडलं होतं, परंतु यात प्रशासनाच्या वतीने डीपी रस्त्यामध्ये बदल करून तो वळवण्यात आला। त्याची रीतसर परवानगी देण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यानुसार नगर रचना विभागाच्या वतीने स्थळ पाहणी करून त्या जागेची मार्किंग करण्यात आली असून या मार्किंगमध्ये एकूण 4 मालमत्ता बाधित होणार आहे। लवकरच रुंदीकरण प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याने कैलासनगर ते एमजीएम येथील रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे।